नमस्कार सगळ्यांना, ते स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर छान असे दोघी तयार झालो आहे. आता चाललो आहे आम्ही गुरुवारच्या मार्केटमध्ये, कारण की इथे मी घाटकोपरला राहते. तर असलफामध्ये गुरुवारचा बाजार लागतो. काय घ्यायचं तर नव्हतं मुली, पण संध्याकाळ झाली तर हिला पण फिरवून आणता येईल आणि ड्रेस पण अल्टरला दिलेले ते पण घेऊन येता येईल म्हणून गेलो. तर म्हणलं काय आवडलं तर घेऊ. तर ड्रेस घेतले, म्हणजे थोडीफार शॉपिंग करायला गेलो. पुढे 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 तर छान असा बाजार लागलेला होता. सगळं होतं, गळ्यातलं कानातलं आपल्या नेहमीचं सगळं लेडीजचं सामान. थोडंफार बघितलं, कानातले घेतले, बलून घेतला, भाज्या घेतल्या. नंतर घरी आलो आणि दूध पण घेऊन आलेली, कारण की आज गुरुवार होता तर स्वामींना नैवेद्य दाखवायचा होता. मठामध्ये चाललेली पण भरपूर गर्दी होती आणि आरती पण चालू होती, त्यामुळे मग ही राहिली नसती तर गेली नाही. मग आली घरी. नंतर शेवयाची खीर बनवली, कारण की हिच्या पप्पांना शेवयांची खीर खूप आवडते, तर ती बनवली. नंतर बघा हे 2 कानातली मी घेऊन आलेली रोज वापरण्यासाठी, आणि डाळ वगैरे गरम करायला तिला पण भूक लागलेली तर माझ्या मागे मागेच फिरत होती. तर मग डाळ गरम केली, आधी तिला जेवायला दिलं, नंतर स्वामींना नैवेद्य दाखवला. तर ती बघा कशी आता रडते कारण की तिला आहे ना मोबाईल हवा होता आणि मी मोबाईल घेतलेला. नंतर मग परत शांत झाली, परत मग रडायला लागली, कारण की तिचं असं म्हणणं आहे की तू कपडे चेंज करूच नको, मला खालीच फिरव. मला बाकीची पण कामं होती घरामध्ये. हे बघा कशी रडते. तर मी तिला शांत करत होती, बोलत होती रडू नको, आपण जाऊया नंतर. तर थोडा वेळ शांत झाली. नंतर मग जेवलो, छान नैवेद्य दाखवला, खीर पण खूप छान झालेली. असा गेला आजचा दिवस. कसा वाटला नक्की सांगा. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा.